मला माहिती देवाचे दागिने कुठे आहेत मला माहिती. सावे तुला खरंच कळले दागिने कुठे आहेत ते? ऐक ना सावे, लवकर सांग ना. म्हणजे कसं मामान मी जाऊन काम फक्त करून टाकतो आणि इथून पसार होतो. म्हणजे कसं तुझा आणि आमचा काही इथं संबंधच नाही ना. बापले गेले पळून म्हणून तू आमच्या नावानं बोंबा मार काय बाबा. अगं सावे मी ते अख्खं देवघर पालतं घातलं, मला काय मिळालं नाही. त्या देवघरात ते अलीबाबा म्हणते खुलजा सिमसिम, तसं म्हटल्यावर दार उघडते असं काही नाही ना त्या देवघरात. त्या तिरसटनं ते दागिने देवघरात ठेवलेच नाही. मग ही माती कुठून आली रे इकडं? ही माती म्हणजे तुला सांगतो, ये मिट्टी की खुशबू खेतों में से आ रही है. अरे पण आता कोण कशाला जाईल शेतात? मला पण डाऊट आलेला त्या दिवशी, एवढ्या सगळ्या गडबडीत शेतात कोण गेला. पण मग त्याच रात्री मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. पण तो कोरड्या विहिरीत का उतरलास? मेंदू झिजलाय का ग तुझं? अगं जरा लॉजिक वापर की. तो त्या कोरड्या विहिरीपाशी गेलाय कारण त्याला दागिने तिथं लपवायचे होते. मला सांग कृष्णाई, तू त्याला विचारणार आहेस का नाही? अरे तो म्हणतोय ना देवाचे दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवलेत म्हणून, मग असतील ना. आणि उत्सवाच्या दिवशी त्याने देवाचे दागिने बाहेर नाही काढले तर बोल. आता कशाला हवंय तुला? मला घालून बसायचं बस दे. तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? अरे देवाच्या दागिन्यांबद्दल असं अभद्र बोलणं शोभत नाही तुला. आता तुझे बाबा असते ना, त्यांच्यामुळे तर सगळा घोळ झालाय. बलराम वरड वरड, तू माझ्यावरच वरड. हा, तुझ्याच मुलाचं बोलणं तुला अभद्र वाटतं. मात्र त्या सावत्र मुलाच्या तोंडात नाही ना रोज नुसती फुलंच बाहेर पडतात नाही का? आईला आमचा बापच मूळ आहे ह्या सगळ्याला. आता कशाला एवढं झालं असतं? तू तुझ्या मर्यादा सोडून बोलतोयस, लक्षात ठेव. मर्यादा मी नाही, तुझ्या त्या सावत्र मुलानं ओलांडल्या काय. तू त्याला विचारणार हाईस का नाही तेवढं सांग मला.
अरे पण त्या देवाच्या दागिन्यांसाठी तू इतका आकांतांडव का करतोयस ते कळत नाहीये आम्हाला. अगं असं काय करते? कवठेकरांच्या इज्जतीसाठी करतोय ना मी हे सगळं. हं? इज्जत महत्वाची आहे आपली. म्हणजे अगं मला सांग तूच म्हणते ना बाबा जबाबदारीनं वाग, समंजसपणानं घे, तेच तर करतोय ना. मला सांग, अर्जुन डोंगरावर झेंडा घेऊन जाणार, तो तिकडे झेंडा लावणार, मग उत्सव चालू होणार, बरोबर आहे. आणि तवर दागिना आपल्याला रेडी करून ठेवावं लागतील ना. दागिना पालखीत ठेवावं लागतील, मिरवणूक काढावं लागेल, मग ते देवावर चढवावं लागतील. अर्जुन तिकडे जाणार, तो तिकडे झेंडा लावणार, खाली येणार, मग दागिना काढणार, तवर अख्खं गाव गोळा होईल. सगळ्यांसमोर आपली नाचक्की होईल की बाबा अर्जुन कवठेकरला सोडून कुणालाच माहित ना दागिना कुठे. बरोबर बोलतोय का ना मी? मला सांग, ते दिसाय बरं दिसतंय का? मला सांग बरं तू. तेच सांगतोय ना तुला मी, ते इतक्या उशीर सांगायचा प्रयत्न करत होतो. मला वाटलं नव्हतं रे तू इतका विचार करत असशील बलराम. सावे, त्या अर्जुन कवटेकर का नाही लय पुढचा आहे बघ. मी काय म्हणतोय चमके, त्याला आपल्या गोटात सामील करून घेऊया काय? किती मोठे मोठे हात मारले असते ना मामा आपण. हे गप्प बसा. अरे ती बया उठल ना. हे सावे, ती काय आता उठत नाही, तिला मी माझ्याकडचा स्टॉक दिलाय. आणि मामाने तिचा काय हे चमके, सावे तू काय म्हणत होतीस? हेच की तो सारखं सारखं शेतात का जातो याचं कारण आता कळलं बघ आपल्याला. सारखं चेक करायला जातोय, दागिने सेफ आहेत ना, सेफ आहेत ना. तो आहे शेतात आणि तुम्ही आणि घरातली सगळी अडी जत्रा बसली दागिने शोधत घरात. पण दागिने आहेत कुठं? शेतात. सावे, तुला ते शेर माहिती नव्हतं? अपने हाथ का इक्का तभी दिखाना चाहिए जब सामने वाले के हाथ में बादशाह हो. हे तसलंच काहीतरी गणित आहे. समाजात कसा बॅलन्स राहिला पाहिजे. सावे, तुला सांगतोय नाही, यांची तिकीट व्यवस्थितच फाडाय पाहिजेत. आणि नादाला बी लावलंच पाहिजे. लेवल झाली पाहिजे. लेवल. अरे बघूयात म्हटलं, विचार करून डोकं तापलं वगैरे नाही ना. आता डोकं तापायला? शांत राहा. मला सांग कृष्णाई, मी काय चुकीचं बोलतोय का? अजिबातच नाही, अगदीच बरोबर बोलतोय बलराम. कृष्णाई, मलाही पटतंय अगं. म्हणजे मी झेंडा घेऊन वरती जाणार आणि मग त्यानंतर ते रोवणार आणि मग मी परत खाली येणार, मग दागिने घेणार आणि मग देवावर चढवणार. म्हणजे भरपूर वेळ जाईल नक्कीच. हो बरोबर आहे रे. तू झेंडा लावून परत येईस तोवर पालखी तयार हवी ना. तुमच्या दोघांना पण पटलं का नाही? आता सांगून टाक ना दागिने कुठे आहेत. म्हणजे उद्यावर जत्रा आली म्हणून म्हणतोय, बाकी काय नाही. कुठे आहेत दागिना? सांगणार आहे. हा, पण मी तुला सांगेन असं का वाटलं तुला? ओके बाबा, नको सांगू मला. माझा नाही विश्वास तुझ्यावर, तुझा नाही विश्वास माझ्यावर. कृष्णाईवर तर आहे. तिला तरी सांग कुठे दागिनं. आम्हाला कशाला? असं काय करते कृष्णाई? अगं कुणाला तर घरात माहित पाहिजे ना दागिनं कुठे आहेत. तू माहिती करून घे. हा, कशाला? नाही म्हणजे आपण मोठं झाल्यावर आई वडिलांवरचं बर्डन कमी करतो ना, की वाढवतो? कृष्णाई, दागिने सगळे व्यवस्थित आहेत? हो
चेक केलेस ना? आणि साड्या वगैरे तुझी खरेदी झाली? सुरू आहे तयारी. बघ ऑलरेडी केवढं बर्डन आहे तिच्यावर. अजून द्यायचे नाही ना? चला येतो मी. अरे ए बाबा, कुणाला तर सांगावं लागेल. हं. कुणाला सांगणार आहेस? आहे माझ्या विश्वासातला माणूस आहे. उद्या जेव्हा मी झेंडा घेऊन जाईन ना, तेव्हा त्याला माहिती असेल मी दागिने कुठे ठेवले ते. ह्याच्या विश्वासातला माणूस कोण असेल? कृष्णाई? नाही. मग कोण आहे? सावे, अगं तू अशी का बसून आहेस? आता बोलली होतीस ना की आपण गेम करणार आहेत म्हणून. अगं मग फक्त ना हीच वेळ आहे. आज नाही, उद्या रात्री. आत्ता का नको? अगं तो दिवसातनं 3दा चेक करतोय. आज जर आपण लंपास केलं तर उद्या सकाळी मधमाशीचं पोळं उठल्यागत पोलीस येतील पकडायला. आणि मला गॅरंटी आहे ना त्याची फुल प्लॅनिंग झाली असणार आहे. आपण कवठे भैरवगडच्या वेशीच्या बाहेर जाईपर्यंत पकडले जाऊ. आणि उद्या केल्यावर पोलीस येणार नाहीत असं वाटतंय का तुला? भैरव देवाच्या नावानं सांग भलं. उद्या सगळी जण तिकडे झेंड्याच्या मागे असणार. तो झेंडा वर घेऊन गेला की उद्या रात्री दागिने लंपास करायचे. काय भारी प्लॅनिंग केलंस का सावे? दागिने लंपास केलेले कुणाला कळायच्यात आपण गावाच्या वेशीच्या बाहेर असणार. वा 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 सावे, शिकलीस हं? तर आता अख्ख्या कवटे भैरवगडासमोर त्या माजुरड्याचं नाक कापल्या जात. मामा, हा बदला तुझ्या लुंगी फेडलेल्याच आहे. त्याचे कपडे न काढताच उघडा पडेल तो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा गेम करायच्या आधी मदर माऊली आणि तुझ्या आईला आपल्या गावातनं गायब करायला पाहिजे. नाहीतर आपण दोघी घरी पोचायच्या आधीच पोलीस पोचतील. हे बघा, हे सोपं नाही. हा लई मोठी रिस्क घेतोय आपण. आणि आता या प्लॅन मध्ये आपण फक्त तिघं नाही आहोत. आपल्यावर आपल्या आयांची पण जबाबदारी. तुमच्या बोलण्याचा विचार केला मी आणि ठरवलं की दागिने पळवण्याबिगर आपल्याकडे काहीच ऑप्शन नाही. पण जे काही करू ते नीट प्लॅनिंग करूनच. आज त्याला शेवटचा चान्स दिला होता. जर त्यानं सांगितलं असतं दागिनं कुठे आहेत, जीव वाचला असता. पण आता पर्याय नाही. अर्जुन कवठेकर, कपाळाला रुपया लावायला तयार व्हा. छक्कस प्लॅनिंग. ए श्यामल, कसली प्लॅनिंग? कसलो प्लॅनिंग? सो चूहे खाके बिल्ली. नाही, तिने काय केलं नाही. हे श्यामल, ते काय बरळाल्यास? हे अख्खी क्वार्टर मारायच का काय? ये सावे, ती आउट ऑफ कंट्रोल व्हायला, तिला उचल आणि आत नेऊन ठेव. आनंदी गडे यात्रा, देवाची यात्रा. हा चिकी चिक चिकी ना खायला चिकी चिकी.
हे सावी उचल की तिला नेऊन नेऊन आत ठेवून झोपव ना. जाऊ दे मामा, बडबडल आणि झोपल. अगं ही अशी आरडाओरडा करायला आपलं भांड आत्ताच फुटलं तर काय करशील? तसंही उद्यानंतर कोणाला लपवायचंय हे भांड? ते उघडच पडणार आहे. दादा एक महत्वाचं काम आहे. 2 मिनिटं थांब, जरा संपवतोय मग बोलू. अरे हे बघ, एरवी मी तुझं सगळं ऐकतो का नाही, आणि तुलाही माहिती आहे की ह्या जगात सगळ्यात जास्त मी तुला मानतो, आणि तो माणूस पण तुलाच मानतो. कोण तो? त्याला मी ह्या घरातलाच मानत नाही. बलराम, तुला अर्जुन बद्दल एवढा राग काय रे बाबा? या फालतू गोष्टीवर मला वेळच घालवायचा नाही. मला सांग, दागिनं कुठे आहेत? हं? हे बघ, इज्जतीचा प्रश्न आहे दादा. तू असं समज की जीवन मरणाचा प्रश्न झाला येऊ. दागिने तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न? दागिनं इकडे तिकडे गेलं तर कवटेकरांची इज्जत. असं काय करतो दादा तू? मला सांगून टाक, दागिनं कुठे? बलराम बघ, मला तुझा त्रास कळतोय, पण बाळा मला खरंच नाही माहित दागिने कुठे आहेत. मुळात अर्जुन दागिने लपवणार आहे हेच मला ठाऊक नाहीये, तर मग दागिने कुठे ते मी तुला कसं सांगू? असं कसं? हं? अरे त्यो मला म्हणला की त्यो सगळ्यात जास्त विश्वासू माणसाला सांगणार आहे की दागिनं कुठे ठेवल्यात म्हणून. सगळ्यात जास्त विश्वासू माणूस कोण आहे त्याच्यासाठी? तूच ना. मला सांग दागिनं कुठे? बलराम बलराम बलराम, शांत हो, शांत हो. तुला कसं सांगू मी? तुझी शपथ मी कधी खोटी घेईन का? मला खरंच नाही ठाऊक दागिने कुठे आहेत. दादा, विश्वासू म्हणला होता तो. बलराम, मी एकटाच विश्वासू आहे का? आहेत ना, मी आहेच, पण कृष्णही आहे, आपली प्रिय आहे. प्रियाला विचारतो मी. बलराम, डोकं फिरलंय का तुझं? दागिने कुठे ते तू प्रियाला जाऊन विचारणार आहे? अरे दादा, काळजी वाटते म्हणून ना. 1 मिनिट बलराम, काय झालंय? तुला काय एवढी दागिन्यांची पडली? सांगतो मी तुला, आता जरा महत्वाचं काम आहे मला. बलराम, मी आलो दादा, येतो मी, आलोच लगेच. विश्वंभर साहेब, कुठे गायब झाला होता तुम्ही? एकतर ती बाई आमच्या डोक्यावर आणून ठेवली, ना प्लॅनिंग ना चर्चा. काय समजायचं? असं बसं मॅनेज केलं. तुम्ही कुठे होता? ज्याची खरी सेवा त्याच्या भयकाय जीवा. झालं परत तुमचं सुरू. तुम्ही ना हे असले धंदे करण्यापेक्षा ना प्रवचन का नाही हो करा? नाही, खरंच बोलतीये. निदान कष्टाचे पैसे तरी कमवालो. वा 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 वा. म्हणजे मिस वशिल्याची मिस विश्वासू झाली तर एवढा कॉन्फिडन्स? माझं सोडा हो, पण तुमच्या या प्लॅनिंग ना सगळ्यांनाच गोट्यात आणलं असतं. कुठे होतात तुम्ही? अगं, असं काय करते सावित्री? तुझ्या आईला ऍडमिट करावं लागलं, मग माझं कर्तव्य नाहीये का किती बरी आहे का नाही ते बघणं? नाही, म्हणजे घाबरू नको. म्हणजे मी काय प्रत्यक्ष तुझ्या आई समोर गेलेलो नाही, आणि प्रत्यक्ष तुझ्या आई समोर जाऊन काय सांग मी कुठून आलो, मी कोण आहे, काय हे? तुझ्या आईला ऍडमिट करावं लागलं, मग माझं कर्तव्य नाहीये का किती बरी आहे का नाही ते बघणं? ती व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये जाते का नाही, तिच्या हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित तपासण्या होत्या का नाही, तो पारस का कोण तो नीट काळजी घेतो की नाही, हे सगळं पाहत होतो, अर्थात लांबून. हो, आणि जेव्हा माझी खात्री झाली की सगळं बरोबर आहे तेव्हा आलो इकडे. आणि आता राहिला प्रश्न श्यामलचा, तर माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. काय सावित्री, एकदा आपण नाटक सुरू केलं ना की ते पूर्ण करावं लागतं. कोणीतरी म्हणलं ते शो मस्ट गो ऑन.
मग भले बाप्याची बाई करणं असतो किंवा एखादी बाई भाड्यानं आणणं असतो, काय फरक पडतो? आता पुढचा मुद्दा म्हणजे उद्या भैरव देवाचा उत्सव आहे. तर तुमचे अर्जुनराव आज रात्री झेंडा घेऊन जातील, तर त्यांच्या मनात तुमच्या प्रीतीचा झेंडा कसा फडकल एवढं बघा. जळू आहे जळू, एक तर एकच मनात धरून बसलाय. प्रेम कर एवढी जर घाई असेल ना तर स्वतःच पाड प्रेमात कर लग्न. नुसतं बोलायला काय जाते रे तुला? जाऊ दे ना, तसं उद्यापासून तोंड कोण बघणार? मग म्हणत बस, आले विश्वंभरच्या मना. गुड बाय.